मित्रांनो, कधी लक्षात आलंय का, माणूस बोलतो ते नेहमी सत्य नसतं, पण माणूस बोलतो ते त्याच्या मनातलं असतं. आपण कोणाला दोष देतो ते आपल्या मनातली भीती, आपण कोणावर रागवतो ते आपल्या मनातला संभ्रम, आपण कोणावर प्रेम करतो ते आपल्या मनातली ओढ. पण आपण जे बोलतो त्यामागे एक खरं कारण आहे. आपण जे विचारतो त्याच्यामागे नेमकं मनाचं कोणतं वादळ असतं. आजची ओबी तुमचं मन आरपार कापून दाखवेल. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, मी जे बोललो ते माझ्या अंतःकरणातून बोललो, पण त्याचं खरं अर्थानं स्पष्टीकरण ते तुम्हीच शोधा. म्हणजे काय? माऊली सांगताय, माझ्या शब्दांमध्ये माझं हृदय आहे, पण त्या हृदयाचा अर्थ शोधायचा तो तुम्ही. कारण सत्याचा शोध मी नेहमी ऐकण्यातून नाही तर समजण्यातून लागतो. आणि म्हणून आजची ओवी अशी आहे की तुम्हाला तुमच्या आयुष्यातला प्रत्येक बोलण्याचा, प्रत्येक प्रतिक्रियाचा, प्रत्येक नात्याचा खोल अर्थ समजेल. जर तुम्हाला स्वतःला समजायचं असेल, मनातली दडलेला गोंधळ ओळखायचा असेल आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या शब्दांचा खरा स्पर्श अनुभवायचा असेल, तर पुढचे 10 ते 15 मिनिटं तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहेत. जपून बसा, कारण आजची ओवी तुमच्या आयुष्यावर ठसा उमटवेल. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्हाला अशी सखोल आध्यात्मिक विश्लेषण, ज्ञानेश्वरीच्या ओव्या आणि संतांच्या विचारांचा अभ्यास आवडत असेल, चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. हा व्हिडिओ पूर्ण ऐका, मध्ये स्किप करू नका. ही ओवी तुकड्या नाहीत, सलग आणि खोल ऐकली तर तिचा प्रभाव जाणवेल. एरवी माझ्या चित्ती जे होते ते मी विचारीनं बोलिलो येथे, परी निके काय या परते ते तुम्ही जाणा. या ओळीचा अर्थ म्हणजे एरवी माझ्या चित्ती जे होते. ज्ञानेश्वर माऊली सांगत आहेत, माझ्या मनात जे होतं ते खरं होतं, ते स्वच्छ होतं. मनातली स्पष्टता, बोलण्याची प्रामाणिकता, हृदयाची सुचितता, ही 3 गोष्टी नाहीत तर ज्ञान होत नाही. ही ओळ सांगते, मनाचं जे आहे तेच बोला. मनात एक, बोलताना दुसरं, हे अधपतनाचं मूळ आहे. माऊली आपल्या आयुष्याला आरसा दाखवतात. ते चित्त ढवळलेलं असतं, कधी राग, कधी मत्सर, कधी भीती, कधी अहंकार. माऊलींचं चित्त मात्र शांत, निर्मळ आणि विनम्र. पहिली ओळ शिकवते, मन स्वच्छ असेल तर शब्द शक्तिशाली होतात. मन मळलेलं असेल तर शब्द जडपणे पडतात. ज्याचं चित्त निर्मळ त्याचा आवाजही देवी वाटतो. आपण एखाद्यावर का चिडतो? कारण चित्त ढवळतं. आपण एखाद्यावर प्रेम का करतो? कारण चित्त ओढ घेते. आपण एखाद्याला माफ का करतं? कारण चित्त करुणेनं भरतं. चित्त जे तेच जीवन ठरवतं. ही ओवी तुमच्या स्वतःच्या मनाशी संवाद सुरू करते. ते मी विचारानं बोलिले येथे. दुसरी वेळ सांगते, विचार करूनच मी बोललो. हे इथे अत्यंत महत्त्वाचं आहे. आज लोक पटकन रागवतात, पटकन उत्तर देतात, पटकन नाती मोडतात, पटकन शब्द फेकतात आणि नंतर पश्चाताप करतात. माऊली मात्र सांगतात, शब्द बोलताना विचार करा, कारण शब्द एकदा गेले की परत घेता येत नाही. ही ओळ संपूर्ण जीवनाचं नियमपात्र आहे. विचारवंत माणूस समाज घडवतं, विचारलेला माणूस समाज फोडतो. विचारातून आलेले शब्द औषध असतो, अविचारातून आलेला शब्द जखम असतो. ज्ञानेश्वर म्हणतात, मी जे बोललो ते मनातून आलेलं आणि विचारातून तपासलेलं आहे. ही ओवी आपल्याला शिकवते, बोलण्यापूर्वी थांबा, थांबल्यावर विचार करा, विचारानंतर शब्द बाहेर जावे. म्हणून ज्या ओळीचा गाभा शब्द हे शस्त्र आहे, ते वापरताना विवेक हवा. परी निके काय या परते, पण याचा अर्थ, पण माझ्या शब्दांमागे खोल कारण ते मी शब्द सांगू शकत नाही. ही ओळ माझ्या मानवाच्या मनाचं कोड. ही ओळ आहे मानवाच्या मनाचं कोड. आपण एखादी गोष्ट बोलतो, पण बोलण्यामागे मनातल्या खोल थरांमध्ये काय चाललंय ते आपल्यालाच कधी दिसत नाही. माणूस बोलतो त्यामागे सत्य माणूस बोलतो त्यामागे असतं त्याच्या अनुभवाने भरलेलं मन. माणूस हसतं पण त्यातून रडत बसतो. माणूस कठोर बोलतो पण आतून प्रेम असतं. माणूस शांत राहतो तेव्हा आतून वादळ चाललेलं असतं. माऊली मान्य करता, शब्दांचा बाह्य अर्थ वेगळा असतो आणि अंतर्गत अर्थ वेगळा असतो. ही ओळ सांगते, जग आपलं बोलणं ऐकते, पण जग आपलं मन जाणत नाही. उपदेश, जगात कधीही कोणाला बोलण्यावरून न्याय करू नये, कारण त्याच्या मनातलं, त्याच्या वेदना आणि त्याच्या अनुभूती तुम्ही पाहू शकत नाही. ते तुम्ही जाणा,
आता अखेरची आणि सर्वात शक्तिशाली ओळ. ज्ञानेश्वर माऊली संपूर्ण अर्थ समजून घेण्याची जबाबदारी श्रोत्याला देतात. म्हणतात, माझे शब्द मी दिले, आता त्याचा अर्थ तुम्ही शोधावा. ही ओळ संपूर्ण अध्यात्म, संपूर्ण तत्वज्ञान एका वाक्यात बसवते. गुरु सांगतो पण अर्थ शिष्याने समजून घ्यायचा असतो. ज्ञान देतात पण अनुभवी साधकाने घ्यायचे असते. शब्द देतात पण अर्थ जीवन देत असते. मार्ग दाखवतात पण चालायचं आपणच असते. शब्द आधी ऐका, मग त्यांच्यात शिरा, अनुभव घ्या, मग जीवनात उतरवा, मग परिवर्तन अनुभवा. ही ओळ म्हणते, ज्ञान फक्त ऐकण्याचे नाही, ते मनात पकडण्याचे आहे. ते तुम्ही जाणा. तुमचा अनुभव, तुमचा अर्थ, तुमचं आयुष्य, तुमचा निष्कर्ष, तुमचा प्रवास, तुमचं सत्य हेच अतिशय गहन आहे. मित्रांनो, ही ओवी तुम्हाला स्वतःचे शब्द, स्वतःचे विचार, स्वतःचा स्वभाव समजून घेण्यासाठी एक दिवा आहे. जर या ओवीने तुम्हाला किमान एक क्षण जरी अंतर्मुख केला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि अशा ज्ञान भरलेल्या प्रवासासाठी चॅनल सबस्क्राईब करा. कमेंट्समध्ये जय हरी शब्द लिहा. मन मी समजेल की तुमचं मन या ओवीला स्पर्शून गेलं आहे.